वेलकम लर्नर्स, कसे आहात? आपण स्कॉलरशिपचे बाकीचे विषय चालू झालेले आहेत. आपण आज मराठी विषय बघूया, मराठी विषय सुरू करूया. पण त्याआधी आपण मराठी आपला पेपर किती मार्कांसाठी असतो आणि काय काय सिलेबस असतो आधी ते बघूया. ओके, तर आपलं मराठी पेपरमध्ये असतात आपले 25 गुण, 25 प्रश्न 50 मार्कांसाठी. हे बघा, 25 प्रश्न 50 मार्कांसाठी. आणि हा राहील आपला सिलॅबस, हा एवढा. तर प्रत्येक सिलॅबस हे पॉईंट दिलेले आहेत. ह्या पॉईंटसाठी किती किती वेटेज आहे ते पण इथे दिलेलं आहे. ह्या आकलन पॉईंटसाठी 24% वेटेज आहे, शब्दसंपत्तीसाठी 44% आहे, कार्यान्वयन व्याकरणासाठी 24% आहे आणि मराठी विषयासाठी संबंधित सामान्य ज्ञानासाठी 8% आहे. तर सर्वात जास्त आपल्याला वेटेज आहे याच्यासाठी, म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त मेहनत ह्या पॉईंटवर करावी लागेल. पण आपण एक एक बघूया सगळे पॉईंट. तर आधी आपण बघू आकलन. आकलनमध्ये पण 4 प्रकार आहेत. आकलनमध्ये 4 प्रकार आहेत. पहिला आहे उतारावर त्यावर आधारित प्रश्न, दुसरा आहे कवितावर कवितेवर आधारित प्रश्न, तिसरा आहे संवाद व त्यावर आधारित प्रश्न, चौथा आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. तर आपण आज बघूया आधी उतारावर त्यावर आधारित प्रश्न. ओके, पण त्याआधी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर ते आहे की उताराबाबतीत तर आपण आधी उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा, तो समजून घ्यायचा. त्यामध्ये काय काय शब्द आलेले आहे, म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत, जे काय असेल ते व्यवस्थित त्याचे अर्थ समजून घ्यावे. आणि एका उतार्यावरती 3 प्रश्न दिलेले जातील. तर आपण 3 प्रश्नांचे उत्तर द्यायचे असतील आपल्याला. ओके, तर विचारलेला प्रश्नाचा अर्थ किंवा उतारा असेल किंवा प्रश्न असेल नीट वाचून घ्यायचा. आणि जर वाचल्यानंतर आपल्याला नाही समजला, कळत नसेल तर उतारा आणि प्रश्न परत एकदा वाचून घ्यायचा, म्हणजे तो आपल्याला व्यवस्थित कळेल. ओके, तर आपण सुरू करूया. पहिला उतारा वाचू आणि त्यावरचे आपण प्रश्न बघू. तर कवी मोरोपंत म्हणतात, सुसंगती सदा घडो, आपणास नेहमी सुजनांची संगत घडावी. चांगली संगत निवडणे हे आपल्याच हाती असते. चांगली संगत घडल्याने चांगले विचार ऐकायला मिळतात. चांगल्या विचाराने ज्ञान वाढते. चांगल्या ज्ञानाने जीवन आनंदी होते. चांगली पुस्तके, हे बघा, चांगली पुस्तके व चांगले मित्र आपल्याला जीवनाला योग्य दिशा दाखवतात. म्हणून चांगल्या मित्रांसोबत चांगल्या पुस्तकांचाही सहवास आपला निवडला पाहिजे. सुसंगतीमुळे वाईट विचार, वाईट गोष्टी यापासून आपण दूर राहतो, प्रशंसेला पात्र ठरतो. चुकीचे मार्गदर्शन, चुकीची संगत लाभल्यामुळे कधीकधी हुशार बुद्धिमान व्यक्तीच्या हातूनही वाईट काम घडते. म्हणून वाईट संगत कोणालाही फायदेशीर ठरत नाही. हा झाला आपला उतारा वाचून. आपण आता त्यावरचे प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, आपल्या जीवनाला योग्य दिशा कोण दाखवतात? तर आपल्या जीवनाला योग्य दिशा कोण दाखवतात? तर ते आहेत चांगली पुस्तके व चांगले मित्र. हे बघा, इथे पण दिलेलं आहे, चांगली पुस्तके व चांगले मित्र आपल्याला जीवनाला योग्य दिशा दाखवतात. म्हणून उत्तर काय येईल या पहिल्या प्रश्नाचं? चांगली पुस्तके व चांगले मित्र. दुसरा प्रश्न, सुसंगत घडल्यामुळे कोणता फायदा होतो? सुसंगत घडल्यामुळे आपण बघूया, चांगले विचार ऐकायला मिळतात, हे पण बरोबर आहे. ज्ञानात भर पडते, हे पण बरोबर आहे. प्रशंसेला पात्र ठरतो, हे 3 गोष्टी मिळतात आपल्याला. म्हणून याचं उत्तर काय येईल? तर पर्याय क्रमांक 4. उतार्यामध्ये पण आपल्याला दिलेलं आहे तसंच, की चांगली सुसंगत जर घडली तर आपल्याला काय काय मिळतं? तर ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर आपण तिसरा प्रश्न बघूया. कधी कधी बुद्धिमान व्यक्तीच्या हातूनही वाईट काम का होते? तर बुद्धिमान व्यक्तीच्या हातून वाईट काम याच्यासाठी होते कारण त्याला चुकीची संगत लाभते. म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. हे बघा, इथे दिलेलं आहे, चुकीची संगत लाभल्यामुळेही कधी कधी हुशार बुद्धिमान व्यक्तीच्या हातूनही वाईट काम घडते. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1.
आपला उत्तरा वाचून झाला आणि प्रश्न पण वाचून झाले. हे बघा इथे दिलेलं आहे की वर्तुळ कसं रंगवायचं. व्यवस्थित उत्तरा वाचून प्रश्नाचं उत्तर खात्री झाल्यावरच आपण हा वर्तुळ रंगवायचा असतो. म्हणून उत्तरा नीट वाचायचा, प्रश्न पण नीट वाचायचा आणि उत्तर एकदा खात्री करून घ्यायची आणि मगच वर्तुळ रंगवायचा. ओके. आपण आता दुसरा उतारा बघूया. हा तो आधी आपल्याला दिला होता उत्तर त्याचे. आता हा आपल्या सरावासाठी उतारे दिलेले आहेत. तर आपण आता हा उतारा बघूया. तर पहिला उतारा आहे, सर्कस हा एक मनोरंजनाचा खेळ आहे. यामध्ये कसरतपटू, विदूषक, प्राणी, विविध कौशल्याचे खेळ याचा समावेश असतो. सर्कशीतला सर्वात मजेदार माणूस म्हणजे विदूषक. नाल राकाचा, चित्रविचित्र पोशाख घालणारा, जमती करणारा, प्रेक्षकांना मदमुराद हसवणारा व आनंद देणारा म्हणजे विदूषक. तो सर्कशीतील अजब वल्ली आहे. वरवर अडाणीपणाचा बुरखा घातलेला तो उत्तम कसरतपटू असतो. हसवता हसवता तो तुम्हाला रडवतो. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. सर्कशीत पूर्वी हत्ती, घोडे, सिंह, वाघ या प्राण्यांचे खेळ सादर केले जात. त्यावेळी या प्राण्यांना सुद्धा विदूषकाची गंमत वाटत असणार. विदूषक हाच खरा सर्कशीचा आत्मा आहे. तर आपला उत्तर वाचून झालाय. आता आपण प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, सर्कशीचा आत्मा कोणाला म्हटले आहे? सर्कशीचा आत्मा म्हणजे कोण? तर विदूषक. हे बघा इथे दिलेलं आहे, विदूषक हाच खरा सर्कशीचा आत्मा आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न, विदूषकांसंदर्भात पुढीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? पहिला पर्याय, विदूषक सर्कशीतील अजबवल्ली आहे. हे बरोबर आहे. हे बघा इथे दिलेलं आहे, सर्कशीतील अजबवल्ली आहे. दुसरा, विदूषक रडवता रडवता हसतो. हे चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर येईल हे बघा इथे दिलं आहे, हसवता हसवता तो तुम्हाला रडवतो. तो विदूषक काय करतो? आपल्याला हसवता हसवता रडवतो. इथे काय दिलं आहे? विदूषक रडवता रडवता तुम्हाला हसवतो. म्हणून वाक्य हे चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. तिसरा प्रश्न बघूया. सर्कशीमध्ये कोणाचा समावेश नसतो? कसरतपटू तर असणारच. वाघ, घोडे, सिंह पण आहेत. हे बघा इथे दिलेलं आहे, हत्ती, घोडे, सिंह, वाघ यांचा खेळ सादर केले जात. विदूषक तर राहणारच. तर कोण नसेल? साप, मगर आणि विंचू हे नसतील. म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. आता आपण दुसरा उतारा बघूया. दुसरा उतारा आहे, फुलपाखरू हा आकर्षक रंगांचा पंख असलेला कीटक आहे. याला डोके, पोट, छाती इत्यादी अवयव असतात. फुलपाखराला जोडीने पंख व मिशा असतात. फुलपाखरे हे मिशांनी वास घेतात. त्यांना एक बारीक, लांब व सोंड पण असते, ज्यामुळे ते फुलातील मध शोषून घेतात. ती वजनाने हलकी असतात. ब्लू मार्मन तथा राणी पाकोळी हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. ते मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. एका बाजूवर लाल ठिपका असतो. फुलपाखराचे आयुष्य काही आठवड्यांचे असते. फुलपाखराच्या वाढीच्या अवस्था अंडी, कळी, कोश व फुलपाखरू या असतात. फुलपाखरांना फुलांवर भिरभिराला पाहतो तेव्हा खूप आनंद होतो. आपण आता उतारा वाचून झालाय. आता आपण प्रश्न वाचूया. पहिला प्रश्न, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू हे आहे राणी पाकोळी. हे बघा इथे दिलेलं आहे, ब्लू मार्मन तथा राणी पाकोळी हे महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न, फुलपाखराचे आयुष्य किती असते? फुलपाखराचे आयुष्य असते काही आठवड्यांचे. हे बघा इथे दिलं आहे, फुलपाखराचे आयुष्य काही आठवड्यांचे असते. तिसरा प्रश्न, असत्य विधान ओळखा. फुलपाखरे वजनाने जड असतात. काय सांगितलं? असत्य विधान. हेच पहिलं विधान असत्य आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. फुलपाखरे वजनाने जड असतात. फुलपाखरे कशी असतात वजनाने? हलकी असतात. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आपण आता पुढचा उत्तर बघूया. हवेत उडणारे, वेगाने प्रवास करणारे एक महत्त्वाचे दळणवळणाचे साधन म्हणजे विमान. विमान जेथे थांबते ते ठिकाण म्हणजे विमानतळ. प्रवासी वाहतूक वाढल्याने विमानतळात कितीतरी लहान मोठी विमाने उभी असतात. राणीच्या बागेतले बगळे, कर्कोच या पक्ष्यांसारखे पक्षी उभे राहिले म्हणजे कसे दिसतात? त्यासारखी ही विमाने.
काही लांबच लांब पंख असलेली, काही 4 पंखांची तर काही एकाच पंखांची चिमुकली. भारताबाहेर व भारताबाहेर जाणारी देशात मोठ्या विमानांचा आकार, त्यांचे प्रचंड पंख, त्यांचे चकचकीत देह आणि त्यावर तोंडापासून शेवटापर्यंत काढलेले तांबडे पट्टे, मोठी डौलदार दिसतात ही विमाने. आपला उत्तर वाचून झाला. आता आपण प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, कोणती विमाने डौलदार दिसत होती? फक्त पर्याय क्रमांक 1, फक्त भारताबाहेर जाणारी मोठी विमाने, फक्त भारताबाहेर जाणारी मोठी विमाने, पहिला पर्याय फक्त भारतात जाणारी मोठी विमाने, दुसरा फक्त भारताबाहेर जाणारी मोठी विमाने आणि तिसरा फक्त चकचकीत देह व तांबडे पट्टे असलेली विमाने. तर हे तिघं विमाने कशी आहे? मोठी आहे. म्हणून याचा उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. हे बघा इथे दिलेले आहे. म्हणजे कसे दिसतात त्यासारखी ही विमाने, काही लांबच लांब पंख असलेली, काही 4 पंखांची, काही 1 पंखांची, भारतात व भारताबाहेरील देशात जाणाऱ्या मोठ्या विमानांचा आकार, त्यांचे प्रचंड पंख, त्यांचे चकचकीत देह आणि तोंडापासून शेवटापर्यंत काढलेले तांबडे पट्टे, मोठी डौलदार दिसतात ही विमाने. म्हणजे सगळ्या विमानांचा समावेश त्यामध्ये झालेला आहे. म्हणून उत्तर काय येईल याचं? पर्याय क्रमांक 4. दुसरा प्रश्न, विमाने कोणत्या पक्षासारखी दिसत होती? तर विमाने दिसत होती बगळे आणि करकोचे या पक्षासारखी. हे बघा इथे दिलेलं आहे. राणीच्या बागेतले बगळे करकोचे या पक्षांसारखे दिसतात विमाने. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न, विमानाच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा. अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखा. तर पहिलं विधान आहे, काही विमानांचा आकार मोठा होता. बरोबर. काही इथे दिलेलं आहे ना, काही मोठी होती, काही छोटी होती, म्हणून काही मोठे होते, काही छोटे होते, म्हणून हे बरोबर आहे. दुसरं विधान, काही विमाने एकाच पंखाची होती. बरोबर आहे, हे पण दिलेलं आहे इथे. काही विमाने एकाच पंखाची होती. काही विमानांचे देह बटबटीत होते, हे चुकीचं आहे. इथे दिलेलं आहे काही त्यांचे चकचकीत देह, इथे काय दिलं आहे? बटबटीत. म्हणून काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 3. हे विधान चुकीचं आहे. आता आपण पुढचा उतारा बघूया. बालपण हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो खूप मजेदार असतो. बालपणातील आनंद काही वेगळाच असतो. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींची काळजी नसते, भविष्यात चिंता नसते, कोणतीही जबाबदारी नसते. वर्तमान काळात हसावे, नाचावे, रुसावे, आवडीचे खावे व खोड्याही काढाव्यात, खाऊच्या रूपात बक्षीस मिळवावे. बालपणातील मन कोरी पाटी असते. बालपणीचा काळ सुखाचा असतो. निराशा, अपमान याचे सावटही नसते. नाना प्रकारची खेळणी, बाहुल्या, नवीन कपडे यांचे तर घरात प्रदर्शनच असते. म्हणून ते हरवलेले दिवस पुन्हा येत नाहीत. बालपण म्हणजे अवखळपणे वाहणारा निर्मळ झरा, रम्य ते बालपण. आपला उतारा वाचून झाला. आता आपण प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, बालपणातील मनाला कोणती उपमा दिलेली आहे? तर बालपणातील मनाला कोरी पाटी ही अशी उपमा दिलेली आहे. हे बघा इथे दिलेलं आहे. बालपणातील मन कोरी पाटी असते. दुसरा प्रश्न, बालपणी घरात कोणत्या गोष्टींचे प्रदर्शन भरलेले असते? बालपणी घरात खेळणी पण असतात, कपडे पण असतात, बाहुल्या पण असतात. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. हे बघा इथे दिलेलं आहे. नाना प्रकारची खेळणी, बाहुल्या, नवीन कपडे यांचे तर घरात प्रदर्शनच भरलेले असतं. म्हणून याच्यामध्ये हे सगळंच येतं. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न, चुकीचे विधान ओळखा. बालपणात भविष्याची चिंता नसते. बरोबर. बालपणात निराशा, अपमान वाटायला येतो. चुकीचं. हे विधान चुकीचं आहे. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ओके. तिसरा उतारा. पुढचा उतारा, पुण्यापासून काही अंतरावर उत्तरेला इंद्रायणी नदी आहे. तिच्या काठी देहू हे तीर्थक्षेत्र आहे. देहू म्हणतात संत तुकारामाची आठवण येते. देहू येथे विठ्ठल रखुमाईचे देऊळ आहे. सावळ्या गोजिऱ्या विठोबाला तुकाराम महाराजांनी हजारो अभंग रचून आळविले आहे. अनेक कीर्तने करून त्यांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला.
इंद्रायणीच्या काठावर असलेल्या या देहू गावात अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. विठ्ठलाच्या मंदिराजवळ संत तुकोबाचे घर होते. ज्ञानबा तुकाराम असे म्हणत आजही लाखो वारकरी स्वतःला विसरतात, विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जातात. संत तुकारामाच्या अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. आता आपलं उत्तर झाला वाचून. आता आपण प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, संत तुकाराम महाराजांनी लोकांना कोणता मार्ग दाखवला? संत तुकाराम महाराजांनी भक्तीचा मार्ग दाखवला लोकांना. हे बघा इथे दिलेलं आहे, त्यांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. दुसरा प्रश्न, देहू तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर आहे? देहू तीर्थक्षेत्र हे इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. हे बघा इथे इंद्रायणीच्या काठावर असलेल्या देहू गावात. तिसरा प्रश्न, संत तुकारामांनी कोणती रचना केलेली आहे? संत तुकारामांनी गाथा या गाथेची रचना केलेली आहे. हे बघा इथे दिलं आहे, संत तुकारामाच्या अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. जर आपण व्यवस्थित उत्तरा वाचून त्याचे प्रश्न व्यवस्थित वाचले तर आपल्याला उत्तर लगेच सापडतात. त्यामुळे आधी उतारा नीट व्यवस्थित वाचून घ्यायचा आणि मग उत्तरं व्यवस्थित शोधायची. ओके, थँक्यू लर्नर्स.